आहे पण तोपर्यंत आकाश फोटो मानव द मॅचचं पारितोषिक देऊन सलमानचा गौरव केला जाणार आज अलिबाग मुरुड आणि रोहा या तिन्ही तालुक्यातून खेळाडू जेव्हा मैदानावरती एकत्र येत आहेत त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक खेळाडूला हक्काचं मैदान एक व्यासपीठ उपलब्ध होतं आणि अशा वेळेला एक मोठी स्पर्धा खेळत असताना परफॉर्मन्स सुद्धा त्या ताकदीचा असावा ही जी प्रेरणा घेऊन मैदानामध्ये खेळाडू उतरतात तेव्हा त्या खेळाला किंबहुना एक वेगळं स्वरूप दिलं जातं आणि तेच आज सलमान सिद्दीकडून पाहायला मिळालं जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिनंदन करूया मनपूर्वक स्वागत मनपूर्वक अभिनंदन छोट्या मुलाने मैदानात जायचं नाहीये बाहेर यायचं आहे व्हॉलेंटियर्स आपले सर्व टी शर्ट परिधान केलेल्या व्हॉलेंटियर्सने याची नोंद घ्यायची टॉस कडे वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती अर्थात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सोहमजी वैद्य साहेब आपल्या समोर या ठिकाणी जॉईन करतायत एका बाजूला ज्ञानी 11 नांगरवाडी दुसऱ्या बाजूला त्रिशाव्या 11 वर्सोली संघ या ठिकाणी कॉल असणार आहे वर्सोली संघाचा टेल्स मागितलाय हेड पडलाय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी अर्थातच आपण जातोय ज्ञानी 11 नांगरवाडी संघाच्या बाजूने जयेश प्रथमतः काय स्वीकाराल आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार ओके एक स्ट्रेट क्वेश्चन या ठिकाणी विचारेन मी प्रतिस्पर्धी संघ काय धाटणीचा आहे काय प्लेइंग 11 आहे हे तुम्ही पाहिलं आहेत मग इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्यातले कोणते खेळाडू तुम्हाला धोकादायक वाटतात जे लवकर बाद व्हावेत अशी तुमची इच्छा असेल स्वतः कर्णधार आहे आणि सलमान सिद्दीकी काय तर ओके इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या अलिबाग मुरुड आणि रोहा तालुक्यातील खेळाडूंसाठी आहे मग ही स्पर्धा तुमच्यासाठी किंबहुना तुमच्या विभागातील खेळाडूंसाठी किती महत्त्वाची वाटते अशी स्पर्धा आमचे म्हणजे ग्रामीण प्लेयरला थोडी कमी मिळते खेळायला आमच्याकडचं ओनर असल्यामुळे आमची सर्व म्हणजे जेणेकरून सर्व प्लेयर सोल्ड होतात त्यात आम्हाला पण त्यांचा अभिमान वाटतो ग्रेट बघा हे होते अर्थात जयेश शेळके जे ज्ञानी 11 संघाचे कर्णधार आपण पाहतोय आपल्या समवेत अर्थातच आपण पाहतोय साहिल खांबे सुद्धा आहेत साहिल मॅच मध्ये कुठेतरी वरचढ होत आहेत कुठेतरी तुम्ही बॅकफूट वरती जात आहेत इथून ही मॅच तुमच्या संघासाठी किती महत्त्वाची वाटते आहे आणि इथून कोणत्या खेळाडूंवरती तुम्ही आता इथून मात्र जबाबदारी ठेवाल की या मॅच मध्ये कमबॅक करू शकाल मॅच तर महत्त्वाची आहे मी असं नाव नाही घेऊ शकत कोणचं कारण हा 11 जणांचा खेळ आहे सगळेही चांगला गेम केला तर आम्ही ही मॅच जिंकू न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतो नांगरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे प्रितेशजी पाटील आपल्याला जॉईन करतील थँक्यू पीएनपी मनपूर्वक धन्यवाद आकाश नारायण पाटील ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी राजकारणी समाजकारणी आणि गोष्टी असलेला नेता पाहिला रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील आमदार मीनाक्षीताई पाटील आमदार पंडितजीत पाटील ॲडव्होकेट राजन पाटील नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील आमदार भाई जयंत पाटील आमदार पंडित शेठ पाटील
फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशा बाईक पाहायला मिळतात. अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आयोजन आझाद मैदान करूरवरती मात्र ते पाहायला मिळते. चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या पहिल्या रात्रीमधील अखेरचा सामना. हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना तर याआधी एकमेकांविरुद्ध आमने सामने आले होते, त्यामुळे एकमेकांचा खेळ काय आहे याचा अंदाज दोन्हीही संघांना आता आलेला आहे. त्यामुळे आता जी लढत असणार आहे ना ती कमालीची रोमांचक होईल यात कोणतीही शंका नाहीये. आपण पाहतो आता हवेतील गारठा वाढतोय, पण आता मॅच मधलं वातावरण गरम होईल, कारण आता येणारी लढत ही खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई असणार आहे दोन्हीही संघासाठी. डू ऑर डाय अशा पद्धतीचा सामना ते पाहायला मिळतोय. याच वेळी आपण पाहतोय त्रिश्राव्य इलन वर्सोली संघामार्फत सचिन मात्रे आणि त्याच्या साथीला सलमान सिद्दीकी पाहायला मिळतोय. आज एस फॅक्टर खऱ्या अर्थानं त्रिश्राव्य इलन वर्सोली संघासाठी कमालीचा लाभदायक ठरलाय. खऱ्या अर्थानं रोह्याचा सलमान आणि अलिबागचा सचिन कधीही याआधी एकत्र खेळले नव्हते, पण आज ते मैदानावरती आले आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने साहिल कांबेने सांगितलं की आम्ही सर्वसमावेशक प्रयत्नांवरती भर देऊ, त्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळाले या दोन्ही खेळाडूंकडून. अगदी पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये या दोन्ही खेळाडूंनी पॉवर प्ले मध्ये जी फलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी होती. अँड ॲज वेल एज जर आपण पाहिलं तर ऑपोजिट संघाकडून कुणाल कोंडालकर जो अत्यंत अफलातून मारा करतोय त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मदत असणार आहे. लोकल हिरो केदार बिर्जेवरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी असणार आहे. ही मॅच खऱ्या अर्थानं कमालीची रंगतदार होईल यात तिला मात्र शंका नाहीये. निश्चितपणे आपण कौतुक करावं लागेल आमचे स्टॅटिस्टिशियन दर्णे गुरुजी यांचं, कारण त्यांच्या मार्फत माहिती मिळाली आजच्या रात्रीमध्ये 34.1 ओव्हरचा खेळ आलाय आणि या खेळामध्ये तब्बल 425 धावा कुठलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं बॅटिंग पॅराडाईज अशी ही विकेट पाहायला मिळते. फलंदाजीचं नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर आता मात्र गोलंदाजांची कमालीची परीक्षा असणार आहे. सलमान सिद्दीकी नावाचं वादळ मैदानावरती पाहायला मिळतोय. मी वादळ यासाठी म्हणेन की सलमान सिद्दीकीने मागील 2 मॅच मध्ये कमालीची तुफानी घणाघाती फलंदाजी केली, त्यामुळे सलमान विरुद्ध गोलंदाजी करताना एक वेगळ्या प्लॅनसह गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याच वेळी आपण जर पाहिलं ना तर सचिन मात्र जो खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने टळ टुकून बॅटिंग करतोय प्रत्येक मॅच मध्ये, यांच्या विरुद्ध कशा पद्धतीची आता रणनीती असणार नांगरवाडी संघाची ते सुद्धा पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय मोहन धुमाळ यांनी पुरस्कृत केलेला ज्ञानी 11 नांगरवाडी संघ आणि त्याच वेळी ऑपोजिट साइडला मयुरेश सारंग, चेतन आणि गुलू यांचा त्रिश्राव्य इलन वर्सोली संघ. अंतिम सामना जय शेळके मात्र आपण पाहतो आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना. काय घडणार आहे अंतिम मॅच मध्ये पाहणं रंगत ठरणार. अंपायर सज्ज, मॅच इज ऑन, गेम इज ऑन. पहिला चेंडू सलमानने ठोकला आपल्या अंदाजामध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स फॉर द 4 रन्स. व्हाट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय सलमान. सलमान आज रोह्यावरून येताना जणू काही सेट होऊन आला की क्या या आविर्भावामध्ये तो बॅटिंग करतोय. प्रत्येक मॅच मध्ये डॅशिंग बॅटिंग त्याच्या मार्फत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती चौकार येतो ना त्यावेळी गोलंदाज दबावाखाली असतो. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वीपचा फटका चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना टिप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळते, सिंगल मिळते. आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळालं. आजच्या रात्रीतील शेवटची लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्वाची आहे. दोन्ही संघांना कमालीचे प्रयत्नांची पराकाष्ठा यावेळी मात्र करावी लागेल, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याला सुपर 12चं तिकीट मिळेल. जो संघ हरेल तो मात्र बाहेर जाईल. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतो ब्लॉक होल मध्ये चेंडू. मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाने मात्र इथे चुकी केली असं म्हणावं लागेल. मिस कॉलिंग पाहायला मिळालं, अगदी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाले होते दोन्ही फलंदाजांदरम्यान. सचिनने मात्र टेन्शनला धावत असताना धाव कमालीच्या वेगाने कंप्लीट केली. जय शेळका सुद्धा मी कौतुक करेन, कारण
स्टार्ट जर आपण पाहिला तर अत्यंत खराब झाला होता त्याच्यासाठी, पण त्यानंतर आता मात्र बॅक ऑन ट्रॅक तो आलाय आणि चांगला मारा करतोय. ओहो, यावेळी मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी, अँड येस इट इज, ही टेक्स द कॅच, विकेट. मोठा धक्का लागलाय टीम त्रिशा 11 वर्सोली संघासाठी. संघाचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू सलमान सिद्दीकी मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. या मॅच मध्ये फारसं काही तो करू शकला नाहीये, विशेष अशी छाप त्याला मात्र सोडता आली नाहीये. पण त्याच वेळी दिघोडी संघाचा नवीन खेळाडू सुमित पाटील आज मात्र त्रिशा 11 वर्सोली संघासाठी त्याच्या आवडत्या क्रमांकावर अर्थात वन डाऊनला बॅटिंग करण्यासाठी येतोय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, नेहमी वन डाऊनला येणारा बॅट्समनची भूमिका अत्यंत महत्वाची असते. तुम्ही तर जगातील सर्वोत्कृष्ट फॅब 5 खेळाडू पाहिलेत तर ते सुद्धा वन डाऊनलाच बॅटिंग करतात. सुमित पाटीलची जर आपण बॅटिंग पाहिली ना तर प्रत्येक वेळी प्रत्येक मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळत असते. अगदी मैदानाच्या कोणत्याही बाजूला चेंडू भिरकावून देण्याची क्षमता आणि कपॅसिटी असलेला हा खेळाडू आहे. जय शेळके सुद्धा आपण पाहतोय मैदानावरती आपला क्लास दाखवून देतोय. आता मात्र अगदी दर्जात्मक गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. चांगला मारा, एक विकेट गेली आणि त्यानंतर मात्र आता कॉन्फिडन्स उंचावलाय टीम नानी 11 नांगरवाडी संघाचा. जय शेळके सज्ज होतोय आपल्या ट्रॅक वरती. ओहो, स्विंग अँड मिस, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय जयेश. अत्यंत अफलातून स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. जयेश आता टिचून मारा करतोय, भेदकतेवरती होणारी गोलंदाजी कुठेतरी त्रिशा 11 वर्सोली संघाला बॅकफुट वरती लोटणारी पाहायला मिळते. मैदानावरती कमालीचा षटक आपण पाहतोय. चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू. सिंगल घेतले, सचिन डबल साठी ट्राय करत होता, थ्रो मात्र पाहिजे त्या पद्धतीने आला, जरूर नाहीये. सिंगल मिळाल्या चेंडूवरती सुद्धा जय शेळकेचं हे षटक अत्यंत बहरदार स्वरूपाचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या. कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण होतं, पण धावसंख्या पहिल्या षटकामध्ये अगदी कमी पाहायला मिळते. त्यामुळे नो डाऊट आता उरलेल्या 4 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने बॅटिंग करायला लागेल. मॅच आपण पाहतोय अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जयेशने खऱ्या अर्थानं अॅक्युरसी वाली गोलंदाजी केली. आता कुठेतरी वर्सोली संघाला बॅटिंग करत असताना एक मॅजिक फिगर जी आहे 60 ची, त्याच्या पलीकडे कसं जाता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. सलमान बाद झाल्यामुळे कुठेतरी त्यांचे शोल्डर डाऊन झालेले पाहायला मिळतात. अशा वेळी सुमित पाटील आणि सचिन मात्रे हे 2 फलंदाज कशा पद्धतीने आपले बॅटिंग साकारणार ते पाहणं सुद्धा रंगतदार ठरणार. पण त्याच वेळी आपण पाहतोय लोकल बॉय अर्थात केदार बिर्जे गोलंदाजी मार्क वरती येतोय. केदार बिर्जे म्हटलं की चेंडूला केदार बिर्जे म्हटलं की चेंडू दोन्ही बाजूला कट करण्याची क्षमता असलेला वर्सटाईल गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आपल्याच घरच्या मैदानावर खेळत असताना तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. केदारच्या गोलंदाजीवरती बऱ्याच जणांचं लक्ष असणार. अर्थात लोकल खेळाडू असल्यामुळे या खेळपट्टीची बऱ्याच अंशी त्याला जाणीव आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने केदारची गोलंदाजी या मॅच मध्ये एक्सपेक्टेड ठरणार. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय सुमित पासून थोडा दूर ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती बूट फिरवली होती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. नांगरवाडी संघ मात्र मैदानामध्ये खऱ्या अर्थानं अॅक्युरसी वाली गोलंदाजी करतात. अचूकतेवरती भर देणारी गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रणात्मक मारा त्यांच्याकडून पाहायला मिळालाय. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय सुमितला बीट केलं जाते. चेंडूचा पेस पूर्णपणे कमी केला होता, पेस पूर्णतः काढून घेतला होता. फलंदाजाच्या मानसिकतेसोबत आपण पाहतोय खेळत असताना पाहायला मिळतोय केदार बिर्जे खऱ्या अर्थानं कल्पकतेवाली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू बॅटवरती घेता आला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.
या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्या नाहीये. त्रिश्राव्य इलेव्हन वर्सुली संघासाठी धावा न येणं खऱ्या अर्थानं आता चिंतेचा विषय ठरलाय. अटॅक इज अ बेस्ट फॉरवर्ड डिफेन्स या पद्धतीने आता मैदानावरती बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. खऱ्या अर्थानं आता आक्रमकता त्रिश्राव्य इलेव्हन वर्सुली संघाला दाखवणं मैदानावरती अत्यंत गरजेचं असणार आहे. सचिन मात्रेकडे ती कपॅसिटी आहे, ती कॅपॅबिलिटी आहे, तो ती दाखवणार का मैदानावरती? यावेळी सचिनच्या बॅटमधनं फटकाला अगदी चांगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर इचनला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा येत आहेत, षटकार चौकार येत नाहीयेत. गोलंदाजी करणारा संघ मात्र अप्रतिम दर्जाची क्वालिटी वाली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने मारा होतोय ना ते पाहता आता फलंदाजांसमोर एक मोठं चॅलेंज निर्माण झाले आणि हे चॅलेंज फलंदाज कशा पद्धतीने आता ऍक्सेप्ट करणार. यावेळी स्वीपचा प्रयत्न आणि ते मात्र चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला, कारण हा कॅच टिपणं इतकं सोपं नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षकाने आपलं सर्वस्व पणाला लावलं. 100% एफर्ट त्याच्याकडून जरूर पाहायला मिळालं. डबल सिंगल मध्ये डिलिंग पाहायला मिळते. कुठेतरी टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करणं गरजेचं आहे, आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. ती आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. समोरून मात्र अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, सुमित सोबत आपण पाहतो अगदी रणनीतीबद्ध नियोजनबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित कमालीच्या बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. सुमितला आता कॉन्फिडन्सने फलंदाजी करणं गरजेचं आहे. आयुष्यात सर्व काही हारलात तरी चालेल, पण हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. सुमितला कुठेतरी आता जे काही झालं मैदानावरती ते विसरून जाऊन खेळ करण्याची गरज आहे. फॉरगॉटन इज अन आर्ट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने बॅटिंग जर केली तर सुमित सुद्धा चांगल्या धावा काढू शकतो. पण त्याच वेळी ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी संघाचा कौतुक करावं लागेल. कुणाल कोंडलकर हा त्यांचा सर्वाधिक महागडा गोलंदाज होता, पण त्याला मागे ठेवण्याचा प्लॅनिंग सक्सेसफुल झाले, कारण आता मात्र 2 षटकांमध्ये 11 धावा आल्यात. केदार बिर्जेचा खऱ्या अर्थानं खूप सारी चर्चा चालू होती की तो या मैदानावरती 2 षटकं टाकली तर चांगली गोलंदाजी करेल, आणि मैदानावरती तेच पाहायला मिळालं. केदारने केलेली किफायतशीर गोलंदाजी आणि आता मात्र पूर्णतः धाबे दणाणले त्रिश्राव्य इलेव्हन वर्सुली संघाचं. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा अत्यंत कमी पाहायला मिळतात. त्याच वेळी कुणाल कोंडलकर हा संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज आहे. मागील मॅच मध्ये जरी तो एक्सपेन्सिव्ह ठरला असला तरी पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पाहूया तो कशा पद्धतीने न्याय देतोय. मॅन फ्रॉम टीमघर रोहा कुणाल कोंडलकर पाहायला मिळतं गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट हँडर आहे. पाहूया तो आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. सचिन मात्र एक बाजू लावून धरत खेळ करत असताना आपले पाय अगदी घट्ट रोवून तर मैदानावरती बॅटिंग करतोय. थोडीशी संत सावध आश्वासक पद्धतीची फलंदाजी त्याने अद्यापर्यंत केलीत. सचिन असा खेळाडू आहे ना, तो इनिंग बिल्डअप करण्यासाठी ओळखला जातो आणि तो ज्या वेळी सेट होतो ना त्यानंतर मात्र तो प्रचंड आक्रमक रूप धारण करत असतो. त्या पद्धतीने आता सचिन बॅटिंग करणार का? पहिला चेंडू कुणाल कोंडलकर याचा फलंदाज सचिनला चकवलंय. चेंडूवरती मात्र आपण पाहतोय कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अत्यंत चांगला. ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी संघ मात्र आपण पाहतोय वन साइडेड डॉमिनेशन करत असताना, एक हाती वर्चस्व राखत असताना पाहायला मिळतंय. मैदानावरती गोलंदाजी रंगात आले. अगदी फायरी स्पेल पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुट वरती जात असताना कट केलाय. सिंगल धाव नक्कीच मिळेल. डबलचा प्रयत्न जरूर केलाय. ही धाव कंप्लीट होणार नाही होणार या विचारामध्ये फलंदाज पाहायला मिळतोय, परंतु ही धाव सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केली. गोलंदाज मात्र आपण पाहतो योग्य त्या चॅनल मध्ये गोलंदाजी करतात. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. षटकार चौकार येत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला आता आपली रणनीती चेंज करावी लागेल. धाव फलकावरती धावा लागतात. 13 on the boot. Over number 3 in a progress. कुणाल कोंडलकर यावेळी मात्र आपल्या बुटांची जादू दाखवत असताना सचिनला मात्र पूर्णतः जखडून त्याने ठेवलंय. मोठ्या फटक्या वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी कुणाल कोंडलकरकडून आपण पाहतोय. ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी संघामार्फत आपण पाहतोय अगदी भेदक गोलंदाजी. फलंदाजांनी मात्र अक्षरशः भंबेरी आणि त्रिदातिरपीठ उडवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांमध्ये
धडकी भरवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाने एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. क्वालिटेटिव्ह गोलंदाजी या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाले. नेक्स्ट डिलिव्हरी घेऊन कुणाल कुंडालकर आपल्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना यावेळी सचिनच्या बॅट मधला फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या बाहेर. 6 धावांचा आणि फॅन्टास्टिक फॅब्युलस षटकार. कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द साइड असं म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीने आता साहिल खांबेला आपण बेस्ट आहोत आणि हे मैदानावरती दाखवावं लागेल. त्याच्यामध्ये असलेलं सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स मैदानावरती दाखवून द्यावं लागेल. संघ आता मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. सचिन थोड्याफार प्रमाणात का होईना प्रतिकार जरूर करतोय, परंतु धावा पाहिजे त्या पद्धतीने येत नाहीयेत. फक्त 21 धावा धाव फलकावरती लागलेला पाहायला मिळतात. साहिल खांबेवरती खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजर असणार आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं सुद्धा म्हटलं जातं आणि कॅप्टनला आता फ्रंट वरती येऊन लीड करणं गरजेचं आहे. साहिल खांबा बॅटिंगला आला आणि पहिला चेंडू फेकून देतोय सीमारेषे बाहेर. या चेंडूवरती आलाय गगनभेदी षटकार. ठरणार का? पहिला चेंडू मात्र ऑप्शनच्या बराचसा बाहेर. सो अंपाने सांगितलं येस इट इज वाईड. येथे धावा कशा येऊ, पण धावा येणं खऱ्या अर्थानं वर्सोली संघासाठी महत्वाचे आहेत. पहिल्या 3 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती 28 धावा आता लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. केदारला मात्र बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल. कुठेतरी नियंत्रणात्मक कंट्रोल गोलंदाजी मैदानावरती होणं गरजेचं आहे. पहिले दोन्ही चेंडू 1 तर
एक्स्ट्रा पाहायला मिळालेत. अगदी स्वैर गोलंदाजी केदार बिर्जे मैदानावरती करतोय. यावेळी सचिनचा तडाखा, परंतु क्षेत्ररक्षक तेथे आहे, त्याने टिपला एक शानदार कॅच. सचिन ऑल बॅक टू द पॅव्हलियन. वन मोर विकेट डाऊन. आपण पाहतोय तंबूत परत असताना पाहायला मिळतात विकेट जरूर पडल्यात, धावा सुद्धा आल्या नाहीयेत. अंतिम 2 षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पण त्याच वेळी नॅनी 11 नांगरवाडी संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, ते पाहता आता 30व्या 11 वर्सोली संघासमोर एक मोठं आव्हान पाहायला मिळते. कुठेतरी 30व्या 11 वर्सोली संघाने सलमानला लवकर गमावलं आणि तेथून कुठेतरी त्यांचे शोल्डर डाऊन झालेले पाहायला मिळालेत. पण येथून कमबॅक जर करायचं असेल ना, तर कुठेतरी दडपण झुगारून बॅटिंग करावं लागेल. साहिल खांबे त्याच पद्धतीने बॅटिंग सुद्धा जरूर करतोय, पण साहिल खांबेला त्या पद्धतीची अपेक्षित साथ मिळणार का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने ते उपस्थित होतोय. रोहन बॅटिंगला गेला. पहिला चेंडूवरती कव्हरच्या बाहेर मोठा हिट करण्याचा प्रयत्न. केदार बिर्जे अंतिम मोमेंटला मात्र त्याने हा प्रयत्न पाहिला आणि चेंडू मध्ये थोडा बदलाव केला. यावेळी चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. रोहनला मात्र बीट केलं गेले. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय कधी कधी ना प्रयोग आपल्या अंगलट येतात. मैदानावरती आता सुद्धा तेच घडलं. केदार याने हा वेगळा प्रयत्न केला. जास्त प्रमाणात चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला आणि पंचाने मात्र त्याला वाईट घोषित केलं. ओहो, क्या बात है, फॅन्टास्टिक, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाजाला चकवा देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज पूर्णपणे बॅकफूट वरती आहेत. साहिल खांबेला आता मात्र आपला संघ अडचणीत असताना एक चांगला नॉक खेळावा लागेल. जेवढा मोठा संघर्ष ना, या सुद्धा तितकंच मोठं असतं. पाहूया साहिलची बॅटिंग कशी होणार आता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू वांतर पाहायला मिळतोय. केदार एक वेगळ्या रणनीतीसह पाहायला मिळतोय. फलंदाजांना लास्ट मोमेंट पर्यंत तो रीड करतोय. पण यावेळी सुद्धा आपण पाहतोय चेंडू बराचसा बाहेर ठेवलाय साहिल खांबे पासून. अवे फ्रॉम द बॉडी या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. कुठेतरी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत होती, परंतु जो प्रयत्न केदारने केला ना प्रयोग करण्याचा, तिथून तो प्रयत्न अंगलट आला आणि त्यानंतर सलग त्याच पद्धतीचे चेंडू त्याने टाकलेत. कुठेतरी केदारला आता आपल्या गोलंदाजीवरती विचार विनिमय करावा लागेल. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू एक्स्ट्रा आलेत. जिथे 30व्या 11 वर्सोली संघाला धावांची गरज होती ना, त्या धावा या एक्स्ट्राच्या माध्यमातून केदारने जरूर दिल्यात. साहिल खांबे ठोकतोय चेंडूला. या चेंडूवरती आलाय फटका मोठा, परंतु क्षेत्ररक्षक तेथे आहे. चांगला झेल टिपला गेलाय. साहिल खांबे सुद्धा जाईल पॅव्हलियन मध्ये परत. बिग ब्लो, आणखीन एक मोठा हादरा. ज्ञानी 11 नांगरवाडी संघ आपल्या गोलंदाजीने एक विशिष्ट पद्धतीचा दबदबा निर्माण करतोय. मागील मॅच सारखेच काहीसे चित्र या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळालं. जसे की साहिल खांबेने षटकाराने सुरुवात केली, केदार बिर्जेने त्याला दुसऱ्या चेंडूवरती बाद केलं. अगदी घडामोडी त्याच पद्धतीने घडतात. पण त्याच वेळी दुसरा वेळी विसरून चालणार नाहीये की पहिल्या मॅच मध्ये 30व्या 11 वर्सोली संघ चांगल्या पद्धतीने धावा रचत होता, पण येथे मात्र त्या धावा रचताना पाहायला मिळत नाहीये. मिरज करत आपण पाहतोय 30व्या 11 वर्सोली संघाचा आणि नवीन खेळाडू पाहायला मिळतोय, मान फ्रॉम रांजणपाडा. या खेळाडूकडे ती कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. हा खेळाडू सुद्धा हार्ड हिटिंग साठी, पॉवर हिटिंग साठी ओळखला जातो. मैदानावरती मिरज गेलाय.
पहिल्या चेंडूवरती फटका आलाय मोठा, परंतु पुन्हा एकदा तेथे मात्र मिस्टेक केले. अगदी हातामध्ये असलेला हा कॅच येथे मात्र ड्रॉप केला गेलाय. मिरजला मात्र आपण पाहतोय जीवनदान जरूर मिळाले. दोन्ही रांजणपाड्याचे खेळाडू आज वर्सोली संघासाठी मैदानावरती बॅटिंग जरूर करतायत, पण या खेळाडूंना एक चांगल्या धावसंख्येपर्यंत, एक सन्मानजनक, एक रिस्पेक्टेबल टार्गेट पर्यंत आपल्या संघाला नेणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. हा चेंडू सुद्धा अगदी चांगल्या टप्प्यावरती या चेंडूने फलंदाजाला बीट केलं, त्यानंतर कीपरला सुद्धा या चेंडूने बीट केलं. गोलंदाज केदार बिर्जेने केलेली गोलंदाजी या षटकामध्ये चर्चेचा विषय ठरला. 5 चेंडू त्याने एक्स्ट्रा जरूर टाकले, पण नंतर जर आपण गोलंदाजी पाहिली ना तर अगदी कमालीची गोलंदाजी. बाकी 5 चेंडूवरती केवळ एकच धाव त्याने दिली. केदारच्या गोलंदाजीचे हे वैशिष्ट्य पाहायला मिळालं. 2 षटकांमध्ये केदारने केवळ 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या धावफलकावरती 34 पाहायला मिळते. आता अंतिम षटक येणं शिल्लक. अंतिम षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार? फलंदाजी करणारा संघाला आता मात्र कुठेतरी आपल्या बॅटिंग वरती विचार विनिमय करावा लागेल. गोलंदाजाने अत्यंत भन्नाट स्वरूपाची गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाने आपला 100% दिलाय आणि खऱ्या अर्थानं टीम वर्क ड्रीम वर्क असं म्हटलं जातं ना, त्या पद्धतीचं ड्रीम वर्क गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बॉलिंग युनिटने जरूर करून दाखवले. पण क्रिकेट हा खेळ आहे, क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे एक चेंडू पुरेसा असतो कमबॅक करण्यासाठी. पण पाहूया ते कमबॅक आता त्रिश्राव्य इलेव्हन वर्सोली संघासाठी होणार की याच पद्धतीची गोलंदाजी नानी इलेव्हन नांगरवाडी संघ मॅच मध्ये कंटिन्यू करणार. ओव्हर नंबर अंतिम षटकासाठी गोलंदाजी मागवरती सज्ज होतोय भूषण झावरे. भूषण झावरे मान फ्रॉम ताजपूर. त्याची ऍक्शन जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सोहेल तन्वीर सारखी पाहायला मिळेल. त्याची गोलंदाजी रीड करणं फलंदाजासाठी सुद्धा एक वेगळं आव्हान असणार आहे, कारण तो एक विशिष्ट पद्धतीच्या शैलीने गोलंदाजी करतो आणि ज्यावेळी अशा पद्धतीचे ऍक्शन असते ना त्यावेळी फलंदाजाला ते डिफिकल्ट जातं. मिरज खरंच पाहूया आता मैदानावरती अंतिम षटकामध्ये त्रिश्राव्य इलेव्हन वर्सोली संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करणार. ही अशी वेळ आहे जिथे मिरजला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं तर नक्कीच तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा मिळेल. पहिला चेंडू सोहेल तन्वीर ऍक्शनने फलंदाजासोबत कीपर सुद्धा बीट झाला. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पलीकडे. येस इट इज चौकार, मग तो बायचा येवो तो बॅटने येवो, परंतु धाव येणं वर्सोली संघासाठी कमालीचं महत्वाचं. ट्रॉफी मधील 22च्या रूपानं आलेला पहिला चौकार. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबू नका, कारण स्वप्न सत्यात उतरतात असं सचिन तेंडुलकरने म्हटलं. पण पीएनपी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न कोणाचं सत्यात उतरणार? मैदानावरती पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आलाय, तो त्रिश्राव्य इलेव्हन वर्सोली संघासाठी. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्या मेहनतीसोबत तुमच्या नशिबाला सुद्धा महत्व असतं. पहिल्या चेंडूवरती मिरज घरात लकी ठरला असं जरूर म्हणावं लागेल, पण त्याच वेळी गोलंदाजी करणारा गोलंदाज जो भन्नाट वेगात गोलंदाजी करतोय तो नियंत्रणावाली गोलंदाजी करणार का? त्याला त्या पद्धतीची अपेक्षित साथ त्याचे क्षेत्ररक्षक देणार का? यावेळी मात्र मिस टाइम आहे. डाउन द बॉल किफायत and yes ladies he takes the catch. You one more make it down. Miraj Garazzal back to the pavilion. पीएनपी चषक जो आयोजित केला ना तो युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आयोजित केला गेलाय आणि मैदानावरती आपण पाहतो युवा खेळाडू आहे केवळ 18 वर्षांचा आणि हा खेळाडू मात्र गोलंदाजीने आपले एक वेगळ्या पद्धतीची छाप उमटवत असताना आणि खऱ्या अर्थात हेच पीएनपी चषकाचं यश आहे.
मैदानावरती ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना, त्यामुळे आता कुठेतरी ट्रबल्स मध्ये पाहायला मिळते तो बॅटिंग करणारा संघ अर्थात त्रिश्राव्य वर्सोली संघ. रोहा विभागात यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये असणारा, त्याचवेळी रोहा प्रीमियर लीग ज्याने गाजवली असा खेळाडू संकेत शिंदे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. त्या संकेत शिंदेवरती ऑप्शन मध्ये बऱ्याच चर्चा झाल्या, त्याच्यासाठी बऱ्याच संघाने बोली सुद्धा लावली होती, पण तो अंतिमतः वर्सोली संघाला मिळाला. पाहूया तो आता मैदानावरती कशी बॅटिंग करेल. ओहो, कमालीची गोलंदाजी. गोलंदाज भूषण मात्र आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा हाय स्टँडर्ड दर्जा दाखवत असताना दर्जात्मक आणि दर्शनीय गोलंदाजी त्याच्या मार्फत थँक यू व्हेरी मच डीजे. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्रिश्राव्य वर्सोली संघाचा डाव कोसळलाय. बॅटिंग लाईनअप फॉलोइंग लाईक अ पॅक ऑफ कार्ड्स. नवीन खेळाडू सूरज खांबे मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी जातोय, त्याचवेळी भूषण जावरे मात्र आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं त्याने आज बहरदार कामगिरी साकारले. बहरात आलेली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 वर्षाच्या या उद्योन्मुख खेळाडूने आजच्या दिवसभरामध्ये मात्र शानदार गोलंदाजी केली. या मॅच मध्ये जेथे अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांमध्ये आहे, तेथे मात्र तो संघाच्या मदतीला धावून आला असं म्हणावं लागेल. यावेळी सुद्धा आपण पाहतोय फटका फसलाय, किफायत जेल खाली आलाय. ओहो, व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच बाय किफायत पटेल. थँक यू अरे डीजे. अगदी चॅनल मध्ये होणारी गोलंदाजी भूषण झावरेच्या गोलंदाजीने अत्यंत चांगल्या पद्धतीचे रंगत निर्माण केले या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली ना, ते पाहता आता कुठेतरी त्रिश्राव्य वर्सोली संघ बॅकफुट वरती गेलाय. त्याच वेळी आपण पाहतोय चाळमोळा गावचा एक डेंजरस आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं असा खेळाडू मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय चैतन्य हातनी. पाहूया चैतन्य हातनी मैदानावरती आता 2 चेंडू शिल्लक असताना काही कमाल करणार का. येथे 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या, एक सशक्त आणि परिपूर्ण धावसंख्या त्रिश्राव्य वर्सोली संघ उभी करेल. पण मैदानावरती भूषण झावरेची गोलंदाजी रंग भरतोय. अगदी आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. फायर स्पेल त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालाय. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न. यावेळी सुद्धा चेंडू किफायतच्या हाती. आणखीन एक झेल दडलाय किफायतने. आणखीन एक विकेट मिळाले भूषण याला. थँक यू व्हेरी मच डीजे. किफायत पटेलने सुद्धा पीएनपी चषकामध्ये एक वेगळा रेकॉर्ड संपादन केलंय. तब्बल 3 कॅच एकाच मॅच मध्ये त्याने टिपले आणि गोलंदाज भूषण जावरे आता ऑन हॅट्रिक आलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो मात्र आलाय. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता हॅट्रिक अचीव करेल की हॅट्रिक अचीव होणार नाही. पाहूया गोलंदाजी करत असताना भूषण जावरेने यावेळी एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी केले. वर्सटाईल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अजिंक्य सुटे हा नवीन खेळाडू मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एकीकडे कोलॅप्स झालेली इनिंग पाहायला मिळते वर्सोली संघासाठी, पण त्याच वेळी नॅनी 11 नांगरवाडी संघाचे गोलंदाज या मॅच मध्ये भलते चमकलेले पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती बायचा चौकार जरूर होता, त्यानंतर एकही धाव आली नाहीये. जर हा चेंडू निर्धाव आला तर पीएनपी चषकातील पहिला निर्धाव चटक होईल.
अंतिम चेंडू, काय होणार या चेंडूवरती? मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजेत भूषण जावरे याच्या साडी, आणि येथे मात्र रेस लागलाय. या रेस मध्ये जिंकलाय यष्टीरक्षक. थँक्यू व्हेरी मच डीजे. मित्रांनो भूषण जावरे या युवा खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. PNP चेष्टामधील पहिली निर्धाव षटक टाकण्याचा मान त्याला मिळालाय, आणि यानंतर खऱ्या अर्थानं अलिबागचा शान आणि तानास क्रिकेट विश्वातील एक अव्वल दर्जाचा कॉमेंट्री क्षेत्रातील लाव संदीप जगे यांच्याकडे मी घेऊन जातोय. धन्यवाद डीजे मास्टर. साधारण भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना होता. श्रीलंकेच्या मैदानावरती आशिया चषक खेळण्याचा भारतीय संघाचा अनुभव काही नवा नव्हता, आणि अशा वेळेला भारतीय संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. बघता बघता असं वाटलं की भारतीय संघ सहजगत्या श्रीलंकेने बनवलेल्या धावा चेस करेल सुद्धा, आणि अशा वेळेला एक मिस्ट्री गोलंदाज मैदानामध्ये आला, ज्या गोलंदाजाचं नाव होतं अजंता मेंडिस. असंच काहीसं उदाहरण वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनने मैदानामध्ये दाखवलं, ज्याने IPLच्या अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती IPLच्या अनेक संघांना सामना जिंकून दिल्या. मग कोलकाता नाईट रायडर्ससाठी त्याचा तो ड्रीम स्पेल असेल, किंवा त्याच वेळेला बिग बॅश मधील त्याचा तो ड्रीम स्पेल असेल, आणि अशीच काहीशी कामगिरी आज भूषण जावरेने मैदानामध्ये केली. 30व्या वर्सोली संघ जो स्पर्धेतला फेवरेट संघ असू शकतो, किंवा त्याच वेळेला या लीग फॉर्मॅट मधला चांगला संघ म्हणून पाहायला मिळत होता, अशा संघाला एका क्षणाला आपण पाहिलं होतं की 5 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावफलकावरती 38 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये साधारण 10-15 धावा येण्याची शक्यता निर्माण होती, आणि अशा वेळेला भूषण जावरे गोलंदाजीला आलाय काय, प्रेक्षकांची मन जिंकतोय काय. म्हणजे ते गाणं आहे बघा, मी आलो, डीजे मास्टर पुढे लावेलच, मी पाहिलं, मी लढलो, आणि मी जिंकून घेतलं सारं काही. साधारण असंच काहीच होतं. आज प्रो लिंक वरती मला वाटतं हे षटक जे आपण पाहिलं ना, ते संपूर्णपणे भूषण जावरेचं षटक होतं, आणि तब्बल 38 धावांवरती 30व्या वर्सोली अडकलाय. पण क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. पहिला चेंडू या वेळेला फुल टॉस दिलाय, आणि चेंडू जातोय तो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फोर. धन्यवाद. नो बॉल दिलाय, फ्री हिट होती. मगाशी
भूषण झावरेसाठी काही पारितोषिक आली ती एकदा वाचून दाखवतो. जनार्दन झावरे यांच्याकडून 1000 रुपये, हितांशु मनोज झावरे यांच्याकडून 500 रुपये, विलास गायकवाड आमचे मित्र सोगावचे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं. किफायत फलंदाजी करतोय यावेळेला. हाही आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची चूक आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद डीजे मास्टर. अशोक पाटील भोनंग यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक भूषण झावरेला. आणि त्याच वेळेला मैदानात काय पाहतोय, लागोपाठच्या 2 चेंडूंवरती किफायतने 2 चौकार वसूल केले. हा फ्री हिट सुद्धा होती, त्यामुळे धाव फलकावरती पहिल्या अजूनही चेंडूची नोंद होत असताना 9 धावा लागल्यात. किफायत मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आहा, किफायतची फलंदाजी पाहणं मनमोहक असतं आणि चौकारांची हॅट्रिक. लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावले जातात. मी एक आठवण करून देतो, या स्पर्धेमध्ये जो सर्वाधिक षटकार लगावेल त्याच्यासाठी सुद्धा स्मार्ट टीव्ही आहे. जो सर्वाधिक चौकार लगावेल त्याच्यासाठी सुद्धा टीव्हीचं पारितोषिक आहे. त्याच्यामुळं जितके षटकार माराल त्याच्यापेक्षा चौकारही मारा, पारितोषिक मिळणार आहे. यॉर्कर लाईन गोलंदाजी, ही गोलंदाजी मैदानामध्ये यशस्वी कामगिरी करत असते. आपण पाहतोय 30व्या वर्सोली संघाला हेच तर करावं लागेल. आज तुमच्याकडे असणारा अनुभव, तुमच्याकडे असणारा दमखम, तुमच्याकडे असणारी ताकद, तुमच्याकडे असणारं कौशल्य, या सगळ्या समानार्थी शब्दाचा परिपाक एकच आहे की मैदानामध्ये तुम्हाला कंजूस गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा धाव पलकावरती 39 धावा रोखायच्या आहेत आणि क्रिकेटमध्ये तीव्रता, तिखटता शब्द वापरतो जरूर, पण आज किफायत मात्र मैदानामध्ये आता आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑफ वरून एक चांगला प्रयत्न केला होता. मला वाटतं या प्रयत्नाला दाद द्यावी लागेल. 30व्या वर्सोली संघाला सुद्धा माहिती आहे की मैदानामध्ये हे प्रयत्न होणं महत्वाचं आहे. या बॉडी लँग्वेज मधून आपण सर्व काही मैदानात जाणतो. आज जेव्हा या 2 धावा येतात, धाव फलकावरती 2 धावाने धावसंख्या पोहोचले 15 पर्यंत. 15 ऑन अ बोर्ड. किफायत पटेल याच फलंदाजीसाठी ओळखला जातो. तुफानी फलंदाजी करतो. चांगला फटका खेळला. या वेळेला लेग ग्लान्स जातोय तो सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. महत्वाचा फटका. हा ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वेलकम फॉर किफायत पटेल. धन्यवाद डीजे मास्टर. किफायतची किफायतशीर फलंदाजी चालू आहे. 19 धावा आल्या बघा. 39 चेस करायच्या आहेत, 39 धावा चेस करायत. आणि आज मैदानामध्ये नांगरवाडी संघाला जे हवंय ते सगळं काही मैदानामध्ये देताना तो पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण करताना मिड विकेटला त्याने इतकं काही चांगलं क्षेत्ररक्षण केलं. मला वाटतं कदाचित उद्या अवधूत तो म्हणत असावा की जर तिथे टॉवर बांधायचं झालं तर त्याला किफायत टॉवर नाव दिलं जाईल. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण किफायतने आज केलं. आणि तोच आज नांगरवाडी संघासाठी अप्रतिम फलंदाजी सुद्धा करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जरूर. धाव फलकावरती 1 गडी बाद. 19 धावा लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. येस, आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 481 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजेच 40 षटकांमध्ये आतापर्यंत एवढ्या धावा आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये साधारण 12 धावांच्या सरासरीने धावा आलेल्या पाहायला मिळतात. आणि समोर काय पाहतो आपण, 24 चेंडू येणं बाकी, 20 धावांची आवश्यकता. धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. हे गणित सोडवावं लागेल. गणित हा विषय क्रिकेटच्या मैदानामध्ये बऱ्याच वेळेला अवघड परिस्थिती सुद्धा निर्माण करू शकतो, पण साहिल खांबेला ते दाखवावं लागेल. मोनेश या वेळेला बघा आए और देखा, इसी के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर भी पहुंचाया. मोनेश पवार नांगरवाडी संघासाठी ज्ञानी 11 नांगरवाडी संघाचे या संघ मालक मोहन धुमाळ यांना खुश करणार आहे. त्याच्याही बॅट मधून सलग दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे मास्टर. पीएनपी चषकाची या खासियतमध्ये आपण पाहतोय ना की आज साधारण रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. स्पर्धेचा आजच्या रात्रीचा शेवटचा सामना आपण मैदानात पाहतोय आणि तरी सुद्धा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन. कुठेही आपण पाहतोय ना मैदानामध्ये ती संत गती नाहीये, तीच मैदानामध्ये कंटाळवाणा प्रसंग नाहीये.
फटकेबाजी सुद्धा तितक्या छान पद्धतीने सुरू आहे आणि धावांचा बोनस सुद्धा दिला जातोय. दुष्काळात 13वा महिना म्हणतात तो हाच. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. भारतीय संघासाठी सरफराज खानने पदार्पण केलं आणि त्यावेळेला एक कव्हर स्टोरी आली होती की दिवस प्रत्येकाचे असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, तर काही गाजवणार असतात. आज नांगरवाडी संघ मैदानात ती कामगिरी करून दाखवतोय, कारण धावफलकावरती 32 धावा आल्यात. भूषण झावरेचं आजचं हे षटक, मैदानामध्ये 3 विकेट त्याने आपल्या नावावरती नोंदवल्या, मेडनवर त्याने टाकलं आणि किंबहुना या स्पर्धेतलं PNP चषक जो संपूर्णपणे रायगड जिल्ह्यात नव्हे राज्यामधील एक दर्जेदार स्पर्धा म्हणून आपल्या समोर येते, अशा स्पर्धेमध्ये नांगरवाडी संघ नांगर टाकणार नाहीये. ते मैदानामध्ये ही या जमिनीची मशागत झालेली आहे असं सांगतायत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पाठवतायत. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आझाद मैदानामध्ये जर खऱ्या अर्थानं आझाद पंची कोण असतील तर नांगरवाडीचे फलंदाज आहेत. 3 धावांची गरज. फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट फायनलला चैतन्य हातनीकडे जातोय, पण साहिल खांबे असो पंचांचा इशारा आला की या दरम्यान मात्र फलंदाज बाद असल्याचा इशारा आलाय लेग बिफोर द विकेटचा. आज संपूर्णपणे स्पर्धेचं उद्घाटन ज्या पद्धतीने झालं, म्हणजे दिमाखदार पद्धतीने, दैदिप्यमान पद्धतीने आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन झालं. सन्माननीय नृपाल शेठ पाटील, सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आज मैदान ज्या पद्धतीने व्यापलं गेलं होतं ते दिमाखदार होतं आणि किंबहुना आज मैदानात ती लढत सुद्धा तशाच पाहायला मिळाल्या. एत्री सोगाव संघाने बाजी मारली आणि आता दुसऱ्या बाजूला ज्ञानी 11 नांगरवाडी संघ मैदानामध्ये सज्ज झालाय. आपण सुद्धा सुपर 12 मध्ये जाण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, संपूर्णपणे रामराज पट्ट्यातील खेळाडूंचं हे यश आज मैदानामध्ये अधोरेखित करतायत आणि सामना विजय त्यांच्यापासून 2 धावांनी दूर आहे, 3 धावांनी दूर आहे. चीकी सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर असेल आकाश, परंतु या वेळेला यशस्वी होऊन देणार नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ जरूर आहे म्हणतात मित्रांनो, पण त्याच वेळेला 18 चेंडूंमध्ये आता 3 धावा बनवायच्या आहेत. पण आज संपूर्णपणे मैदानामध्ये ज्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या त्याच्यामध्ये एत्री सोगाव संघाने ज्या पद्धतीने दिमागदार खेळ आजच्या रात्रीला पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये त्यांची बॅटिंग असेल, त्या एंडवरती त्यांनी केलेली कामगिरी असेल आणि किंबहुना मैदानामध्ये दोन्ही आघाड्यांवरती एत्री सोगाव संघ मैदानात चांगला खेळला, कारण फलंदाजी गोलंदाजी या आघाड्यांवरती ते प्रथित यश खेळाडू असल्याप्रमाणे मैदानात त्यांनी कामगिरी केली. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आज आपण मैदानात पाहिलं की एक सामना हरले होते दोन्ही संघ, दुसरी मॅच जिंकणं गरजेचं होतं. मग नांगरवाडी संघ म्हणत होता की जयेश म्हणाला की आमच्याकडे काही असे खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना एकत्रपणे खेळण्याचा अनुभव चांगला आहे, ही स्पर्धा आमच्यासाठी फार मोठी स्पर्धा आहे. या सगळ्या अनुभवांमधून जोडलं जात आहे. ज्ञानी 11 नांगरवाडीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. किफायतचा हा चौकार किफायतशीर ठरणार आणि मोहनजी धुमाळ यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया, जयेश शेळके यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. PNP चषक 2024 मध्ये त्यांना सुपर 12 साठी हार्दिक शुभेच्छा देऊया. रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक.